कुणाल कामरानी एक गाणं तयार केलं ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल थोडीशी उपहासात्मक व्यंगात्मक जी काही टीका केलेली आहे त्याच्याबद्दल शिवसैनिकांनी शिंदे सेनेच्या शिवसैनिकांनी त्या खारमधल्या हॉटेलला जाऊन काही स्टुडिओची तोडफोड वगैरे केली. मला साधे एक दोन प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. आपण त्याची उत्तरं होय किंवा नाही यामध्ये द्याल. कुठल्याही राजकारण्यावर व्यंगात्मक उपहासात्मक टीका करणं म्हणजे हे फार मोठा गुन्हा आहे. हा जो काही राज्यकर्त्यांचा समज आहे सगळ्याच ठिकाणी अनेक ठिकाणी पाहिलेला, अगदी भाजपपासून सर्व ठिकाणी पाहिलेला आहे. हा योग्य आहे होय अथवा नाही. माझा दुसरा प्रश्न आहे, या घटनांच्या नंतर घडलेल्या ज्या काही हिंसात्मक घटना असतात म्हणजे व्यंगात्मक गाणं वगैरे जे काही परफॉर्म केलेलं असेल कुणाल कामरानी, त्याच्यानंतर जी काही हिंसात्मक घटना घडली त्या घटनेला जबाबदार कुणाल कामराला धरायचं की ती हिंसा करणाऱ्या लोकांना धरायचं? आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरं फार शेवटपर्यंत जातात की काही झालं असेल, शेवटी अहिंसक देश आहे, लोकशाहीवादी देश आहे. जे काही झालं असेल तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता, तुम्ही कोर्टात जाऊ शकता. जाऊन तोडफोड हाच एक उपाय आहे का? आपल्याला असं वाटतं का की केवळ तोडफोड हाच एक उपाय आहे? की कोणाचीही शिवसेना असू दे या तोडफोडीतून त्यांनी मुक्त व्हावं आणि सनदशीर मार्गाने जावं? आपण आपले उत्तर द्या. धन्यवाद.